नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जाळीदार खुसखुशीत असा म्हैसूर पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। म्हैसूर पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेले ठेवायचे आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तूप घालायचे आहे आणि 1 वाटी तेल घालायचे आहे। तूप आणि तेल आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचे आहे। म्हैसूर पाकाचे साहित्य ते आपण पाहू। 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे, 1 वाटी तूप आणि 1 वाटी तेल घ्यायचे आहे। सोबतच आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे। नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। साखरेमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आहे। साखर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला साखरेचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे व साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला साखरेचा पाक चेक करून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये साखरेचा एकतारी पाक बनतो। साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी ते मिक्स करून घ्यायचे आहे व एकतारी पाक बनल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे व बेसन पीठ पाकामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फूड कलर घालायचा आहे। फूड कलर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। म्हैसूर पाकाला छान कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये फूड कलर घातलेला आहे। तुम्हाला फूड कलर घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल। नंतर आपल्याला फूड कलर बेसन पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला एका हाताने बेसन पीठ मिक्स करत राहायचे आहे व दुसऱ्या हाताने त्याच्यामध्ये आपल्याला गरम केलेले तूप आणि तेल घालायचे आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे व थोड्या वेळानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम केलेले तूप आणि तेल घालायचे आहे आणि आपल्याला बेसन पीठ मिक्स करत राहायचे आहे। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता म्हैसूर पाकाला छान अशी जाळी आलेली आहे। अजून आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी बेसन पीठ मिक्स करत राहायचे आहे व जेवढे आपण तूप आणि तेल घेतलेले होते तेवढे सर्व तूप आणि तेल त्याच्यामध्ये ओतत राहायचे आहे। थोड्या वेळानंतर आपल्याला बेसन पिठामध्ये तूप आणि तेल ओतत राहायचे आहे आणि एक हाताने आपल्याला बेसन पीठ सतत हलवत राहायचे आहे व कमी गॅसवरती आपल्याला हा म्हैसूर पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे तो कढईला खाली चिटकणार नाही। म्हैसूर पाक बनण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून कमी गॅसवरती 10 ते 12 मिनिटे लागू शकतात व थोड्या वेळानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम केलेले तूप आणि तेल घालत राहायचे आहे आणि एक हाताने आपल्याला बेसन पीठ मिक्स करत राहायचे आहे। बेसन पीठ आपल्याला फास्ट मिक्स करत राहायचे आहे। इथे मी व्हिडिओ स्लो करून दाखवलेला आहे। पण या म्हैसूर पाकामध्ये बेकिंग सोडा घातल्यामुळे म्हैसूर पाकाला छान अशी जाळी देखील पडते व आपला म्हैसूर पाक हा कडक होत नाही, तो चांगला खुसखुशीत बनतो। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बेसन पिठाला पूर्णपणे जाळी सुटलेली आहे व बेसन पीठ तेल देखील सोडत आहे व नंतर आपल्याला एका तूप लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये हा म्हैसूर पाक काढून घ्यायचा आहे। म्हैसूर पाक काढल्यानंतर आपल्याला तो दाबायचा नाही, नाहीतर म्हैसूर पाकला जाळी पडत नाही व 5 ते 10 मिनिटांनी म्हैसूर पाक गरम असतानाच आपल्याला त्याला कट लावून घ्यायचे आहेत व अर्ध्या ते 1 तासासाठी आपल्याला म्हैसूर पाक सेट करण्यासाठी ठेवायचा आहे। तर साधारणतः अर्ध्या तासांनी मी म्हैसूर पाक काढून एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे। म्हैसूर पाकाला छान अशी जाळी पडलेली आहे। धन्यवाद।